नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत. श्री कालिका देवी मंदिर जत मध्ये श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर यांचा गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न. रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी श्री कालिका देवी मंदिर जत मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त समर्थ सद्गुरू श्री श्री गणपतराव महाराज कन्नूर यांच्या वतीने श्रीराम निकेतन आश्रम गावभाग सांगलीचे परमपूज्य श्री दीपक चंद्रशेखर केळकर उर्फ नाना महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले. नाना महाराजांचा अल्पसा परिचय श्री बळवंत कुलकर्णी साहेब यांनी करून दिला. दासबोध ग्रंथातील काही निवडक समासांचे आणि मनाच्या श्लोकांचे वाचन केले. नंतर नाना महाराजांनी आपल्या सुश्राव्य वाणीने आध्यात्मिक प्रवचनातून संतांच्या कार्याची ओळख करून देऊन समर्पक दृष्टांतराद्वारे पटवून दिली आणि संत कुणाला म्हणावे याविषयी आपले परखड शब्दातून विवेचन केले. संत जेणे व्हावे तेणे जग बोलणे सोसावे अशी सोशिक वृत्ती संतांजवळ असते हे सांगताना त्यांनी सद्गुरू करावा, अनुग्रह घ्यावा, साधकांनी साधना वाढवावी, नाम संकीर्तनात आपले मन गुंतवावे, आध्यात्मिक चिंतन करावे आणि जीवनाचे सार्थक करून घ्यावे, प्रपंच करत करत परमार्थ साधावा याविषयी तास ते दीड तास अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी विचार मांडले. सद्गुरूंची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सत्संगाचे नियोजन गुरुबंधू श्री सुनील वेदपाठक व त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आणि गुरुबंधू यांनी केले. तसेच श्री दत्तात्रय सोनार आणि श्री अनिल वेदपाठक, श्री चिदानंद सोनार, श्री प्रमोद जोशी, श्री दत्तात्रय कुलकर्णी, श्री अरविंद देशपांडे, श्री सुरेश सोनार आणि सुतार गल्लीतील सर्व भाविक भक्त आणि गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय च्या गजरात या सत्संग कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.